नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। संसद अर्थात भारतीय राज्यघटनेचा असणारा मूळ आधारस्तंभ, ज्या अंतर्गत जनतेची असणारी मतं, त्यांचे प्रश्न, उपप्रश्न, त्यांच्या असणाऱ्या अडचणी या संपूर्णपणे त्या ठिकाणी चर्चा केल्या जातात, विश्लेषित केल्या जातात आणि त्यावर योग्य ती त्या ठिकाणी कार्यवाही ती करण्याचं कार्य करतात। असं असणारं एक राज्यघटनेतलं मंदिर म्हणून ओळखलं जाणारे संसद आणि संसदेची असणारी पूर्ण व्यवस्था याबद्दल आज आपण तपशीलवार चर्चा करणार आहे। संसदेच्या मूळ आधारस्तंभामध्ये सर्वोच्च स्थान जर कुणाला प्राप्त होत असेल तर ते राष्ट्रपती महोदय, अर्थात ते देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात। मग अशा प्रथम नागरिकाचे असणारे निवडणूक प्रक्रिया, त्यानंतर त्यांचे असणारे अधिकार स्रोत, याबाबतचे संपूर्णता व्यवस्था ती काय आहेत याचं पूर्णतः विश्लेषण आपल्याला या पॉइंटमध्ये बघायला मिळणार आहे। अर्थात भारतीय राज्यघटनेतील कलम 52 नुसार भारताचा एक राष्ट्रपती असेल, जो राष्ट्रपती संपूर्ण देशाचा एक प्रकारे कार्यभार जो आहे तो सांभाळण्याचं कार्य करेल। मग ज्यामध्ये कलम 52 प्रमाणे कलम 53 येतात, ज्यामध्ये भारतीय संघराज्याचे कार्यकारी अधिकार जे असतात ते अर्थातच राष्ट्रपती महोदयांकडे निहित झालेले दिसतात। त्यानंतर राष्ट्रपती राज्यांचा संरक्षण दल जे असतात, अर्थात संपूर्ण जे काही भारतीय संघराज्य व्यवस्था आहे यामध्ये संरक्षण दलाचे अर्थात तिन्ही सेना दलाचे ते प्रमुख सरसेनापती म्हणून त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसतात। मग अशा राष्ट्रपती महोदयांना त्या ठिकाणी निवडण्याची प्रक्रिया काय आहे ही कलम 54च्या माध्यमातून स्पष्ट केलेले आहे की राष्ट्रपती महोदय यांची निवडणूक प्रक्रिया जी अप्रत्यक्षरित्या आहेत, अर्थात त्या ठिकाणी निर्वाचक गणाकडून त्यांची सभागृह निर्वाचित असणाऱ्या सदस्यांच्या माध्यमातून निवडणूक केली जाते आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या त्यांना निवडण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते। मग असे राष्ट्रपती महोदय अप्रत्यक्षरित्या निवडले जातात म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जनप्रतिनिधी जे असतात या जनप्रतिनिधींच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय यांची निवडणुकीची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात त्याला एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धती असे देखील म्हटलं जाताना आपल्याला दिसतं। यामध्ये कलम 55 महत्वपूर्ण ठरतं, जिच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांची निवडणूक प्रक्रिया ती निश्चित केलेली दिसते। ज्यामध्ये अर्थातच एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धती आणि दुसरं म्हणजे काय तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संबंधी 1952 साली केलेला महत्वपूर्ण कायदा, ज्या अंतर्गत एक निवडणुकीची पूर्णतः प्रक्रिया ही प्रक्रिया आपल्याला निश्चित केलेली या ठिकाणी दिसते। पुढे कलम 56 आहेत, याच्या माध्यमातून एक प्रकारे राष्ट्रपतींचा पदावधी जो आहे हा 5 वर्षाचा निश्चित केलेला आहे। परंतु पुढे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच राष्ट्रपती महोदय आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि असा राजीनामा अर्थातच ते उपराष्ट्रपती महोदय यांच्याकडे निहित करताना दिसतात। असे जे राष्ट्रपती महोदय आहेत यांची जी निवड केली जाते, निवडणूक प्रक्रिया जी केली जाते, या प्रक्रियेसाठी काही महत्वपूर्ण पात्रता आहे। परंतु अशा निवडणूक प्रक्रियेसाठी पात्रता जी निश्चित केली त्या पात्रतेमध्ये सर्वप्रथम अर्थातच तो भारताचा नागरिक असावा लागतो आणि दुसरं तो लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीपैकी कोणत्या एका सभागृहामध्ये निवडून येण्यासाठी तो पात्र असणं गरजेचं असेल, तरच त्या ठिकाणी त्याला राष्ट्रपती निवडणुकीची असणारी उमेदवारी ती घेता येऊ शकते। त्यानंतर पुढे कलम 57 आहेत, जिच्या माध्यमातून मूळ जो राष्ट्रपती आहे तो पुनर्निवडीसाठीही पात्र असतो आणि असा पात्रता जर बघितली तर तो कितीही वेळा राष्ट्रपती म्हणून निवडणुकीसाठी पात्र आहे। अर्थात याच्या व्यतिरिक्त आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा विचार जर केला तर तो आपल्या जीवन काळामध्ये केवळ 2दाच राष्ट्रपती पदावरती त्या ठिकाणी विराजमान होऊ शकतो, त्यापेक्षा अधिक वेळा त्याला विराजमान होण्याचा अधिकार प्राप्त होताना दिसत नाहीये। मग कलम 59 येतो, ज्या कलम 59च्या माध्यमातून राष्ट्रपती पदाच्या शर्ती स्पष्ट केलेल्या, ज्यामध्ये नंबर 1 राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा, अर्थात जर असेल तर त्याला त्याचं राष्ट्रपती पद जर स्वीकारलं गेले त्या दिवसापासून किंवा त्या वेळेपासून त्याचं त्या सभागृहातील पद ते आपोआपच संपुष्टात आले असं मानलं जाताना आपल्याला दिसतं। दुसरं, त्याने कोणत्या प्रकारचे लाभाचे पद सार्वजनिक क्षेत्रामध्ये धारण केलेले नसावे, असेल तर त्यांना ते लाभाचं पद ते सोडून द्यावं लागतं किंवा ते त्या पदावरती विराजमान होतात ते संपुष्टात येताना आपल्याला दिसतं। तिसरा मुद्दा, कोणताही शुल्क न देता अधिकृतपणे राष्ट्रपती भवनाचा वापर तो राष्ट्रपती महोदय यांना त्या ठिकाणी करता येऊ शकतो। आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की संसदीय कायद्याने निश्चित केलेले पगार, भत्ते, त्याचबरोबर काही महत्वपूर्ण विशेष अधिकार हे संपूर्णतः राष्ट्रपती महोदय यांना प्राप्त असलेले आपल्याला दिसतात।
ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर हे संपूर्ण महत्वपूर्ण घटकांचा समावेश कलम 59च्या माध्यमातून निश्चित झालेला आपल्याला दिसतो. पुढे कलम 7. अर्थातच जर बघितलं गेलं तर राष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा जी ती निश्चित केलेली आहे. ही जी प्रतिज्ञा आहे ही प्रतिज्ञा देण्याचं काम भारताचे सरन्यायाधीश करत असतात. जर सरन्यायाधीश नसेल तर त्यांनी एखादा प्राधिकृत केलेला एखादा व्यक्ती किंवा न्यायाधीश जो तो त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदय यांना शपथ देण्याचं काम करताना आपल्याला दिसतात. मग अशी जी काही राष्ट्रपती महोदयांची शपथ आहे या शपथेमध्ये काही महत्वपूर्ण तत्वांचा समावेश करण्यात आलाय. अर्थात त्या पदाचं त्या ठिकाणी कार्यपालन करणं, घटनेप्रती त्या ठिकाणी आदर निश्चित करणं, देशाची एकता, एकात्मता, सार्वभौमत्व याबद्दल त्या ठिकाणी समायोजित व्यवस्था जी ती प्रस्थापित करणं, त्याचबरोबर संविधान आणि कायदा यांचं जतन संरक्षण करणं या पद्धतीची प्रतिज्ञा जी ती आपल्याला या शपथेमध्ये लक्षात घेता येऊ शकते. अर्थात पुढे जाऊन हे आहे की भारतीय जनतेच्या सेवेप्रती त्या ठिकाणी समर्पणाची व्यवस्था जी ती आपल्याला राष्ट्रपती महोदयांच्या शपथेच्या माध्यमातून निश्चित झालेली दिसते. अर्थात एक प्रकारे भारतीय संघाचा सर्वतोपरी रक्षणकर्ता म्हणून राष्ट्रपती महोदय हे प्रामुख्याने काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. पुढे कलम 61 आहे ज्याच्या माध्यमातून राष्ट्रपतींवर महाभियोग पद्धत लागू केली जाते. अर्थात राष्ट्रपतींवरती महाभियोग लागू करण्यासाठी केवळ एकच महत्वपूर्ण कारण त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेले आहे. ते म्हणजे काय तर घटनेप्रती अविश्वास जर प्रस्थापित झाला असेल तरच त्यांच्यावरती त्या ठिकाणी महाभियोग जो आहे तो लागू केला जातो. असा जो महाभियोग आहे तो संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य हे त्या महाभियोगामध्ये भाग घेतात. त्याचबरोबर संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य देखील महाभियोग प्रक्रियेमध्ये भाग घेताना आपल्याला दिसतात. मात्र थोडासा बदल इथे पाहायला मिळतो. तो म्हणजे काय तर राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग कोण घेत आहे. अर्थात संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित जे सदस्य, केवळ निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपती महोदयांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. त्याचबरोबर राज्य विधानमंडळातील केवळ विधानसभेचे निर्वाचित सदस्य त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये भाग घेतात. विधान परिषदेचे सदस्य निर्वाचित असो अथवा नामनिर्देशित हे राष्ट्रपती महोदयांच्या निवडणुकीमध्ये भाग घेताना दिसत नाही. त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशामध्ये अर्थात दिल्ली, पुदुच्चेरी यातील असणाऱ्या विधानसभेतील केवळ निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात. मात्र जसे त्यांच्यावरती महाभियोग लागू होतो तसे या ठिकाणी केवळ संसदेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य त्यांच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये भाग घेतात. राज्य विधानसभेचे अथवा विधान परिषदेचे कोणतेही सदस्य महाभियोग प्रक्रियेमध्ये भाग घेताना दिसत नाहीयेत. त्यानंतर राष्ट्रपती बरोबर दुसरं महत्वपूर्ण पद जे आहे ते म्हणजे उपराष्ट्रपती महोदयांचं. अर्थात या पदाला हीच सुपरफ्लुअस हायनेस म्हणून ओळखलं जातं. अर्थात उपराष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती महोदयांना कोणत्या प्रकारचं कार्य नाहीये, परंतु एक घटनात्मक व्यवस्था कार्यपावन राहावी किंवा कार्यान्वित राहावी याकरता उपराष्ट्रपती महोदय हे पद आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण ठरताना दिसतं. मग चला तर उपराष्ट्रपती म्हणजे काय आणि त्यांची असणारी प्रक्रिया किंवा निवड प्रक्रिया काय याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया. भारताचे उपराष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे घटक असतात. नंबर 2, उपराष्ट्रपतीचे जे स्थान आहे ते अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावरून किंवा उपराष्ट्राध्यक्ष पदावरून भारताने स्वीकारलेलं दिसतं. मग अर्थात हे अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष ज्या पद्धतीने अमेरिकन मधील असणारे वरिष्ठ जे सभागृह अर्थात त्याला सिनेट असं म्हणतात, या सिनेटचे ते त्या ठिकाणी चेअरपर्सन असतात. अर्थात अध्यक्ष म्हणून किंवा सभापती म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात. त्याचप्रमाणे भारतातील असणारे उपराष्ट्रपती जे आहेत हे राज्यसभेचे चेअरपर्सन म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतात. अर्थातच त्या ठिकाणचे असणारे सभापती म्हणून कार्य करताना आपल्याला दिसतात. मग कलम 63 महत्वपूर्ण ठरतं. कलम 63च्या माध्यमातून एक प्रकारे उपराष्ट्रपती पदाबाबतची तरतूद जी ती तरतूद आपल्याला राज्यघटनेमध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये कलम 64 आहे जिच्या माध्यमातून उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष अथवा सभापती असतात. मात्र ते राज्यसभेचे सदस्य नसतात. ते केवळ अध्यक्ष म्हणून काम करतात, परंतु राज्यसभेचे सदस्यत्व जे हे त्यांच्याकडे धारण झालेलं आपल्याला दिसत नाहीये. पुढे जर बघितलं गेलं तर त्यांची कलम 66 आहेत. क्लॉजेस 1च्या माध्यमातून राष्ट्रपतीप्रमाणेच एक निर्वाचक गणांकडून अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी उपराष्ट्रपती यांची निवड होताना दिसते. अप्रत्यक्ष अर्थात
एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती या तत्वाच्या माध्यमातून त्यांची निवडणूक प्रक्रिया जी ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते। मग अशा निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग कोण घेत असेल बरं? अर्थातच संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित व नामनिर्देशित असे दोन्ही सभागृहाचे सदस्य जे ते उपराष्ट्रपती महोदयांच्या निवडणुकीत भाग घेतात। मात्र राज्य विधानमंडळाचे कोणतेही सदस्य जे आहे, मग ते विधानसभा असो अथवा विधान परिषद, हे निवडणुकीमध्ये भाग घेताना दिसत नाहीयेत। पुढे कलम 66 क्लॉजेस 2 उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्य विधानमंडळाचा सदस्य असणार नाही असेल तर अर्थातच त्या पदावरती विराजमान ज्याही वेळेस होतात त्यावेळेस ते सदस्यत्व आपोआपच त्यांचं संपुष्टात येताना आपल्याला दिसतं। त्यानंतर कलम 66 क्लॉजेस 3 आहेत, राज्यसभेचा सदस्य पात्र असणं गरजेचं आहे किंवा तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे किंवा कोणत्याही शासकीय पदाच्या नियंत्रणाखाली ते कार्यान्वित किंवा लाभाचं पद जे ते त्यांनी धारण केलेलं नसावं, अशा पद्धतीची एक महत्वपूर्ण पात्रता आपल्याला त्यांची लक्षात घेता येते। कलम 69 नुसार शपथ किंवा प्रतिज्ञा निश्चित केलेली। नंबर 1 त्यामध्ये संविधानाप्रती खरी श्रद्धा व निष्ठा त्या ठिकाणी बाळगेल आणि त्याचबरोबर कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याचं कार्य देखील उपराष्ट्रपती महोदयांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतं। ज्या पद्धतीनं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे महत्वपूर्ण घटनात्मक पद आहेत, अर्थात त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर कायदे मंडळातील आणि कार्यकारी मंडळातील सर्वोच्च स्थानावरची असणारी ही महत्वपूर्ण पदे किंवा मानाची पदे ही आपल्याला लक्षात घेता येते। कायदे मंडळामध्ये अर्थात संसदेच्या अंतर्गत येणारे संपूर्ण घटक ज्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा आणि कार्यकारी मंडळ त्यांचेही सर्व जर पाहिलं तर राष्ट्रपती महोदय आपल्याला पाहायला मिळतात, त्यानंतर उपराष्ट्रपती महोदय येतात, त्यानंतर येतात अर्थात तिसरं महत्वपूर्ण त्या ठिकाणी पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ। पंतप्रधान हा एक मंत्रिमंडळाचाच भाग असल्या कारणामुळे एक सर्वांगीण स्वरूपाची कॅबिनेट मिनिस्ट्री जी ती आपल्याला तयार होताना दिसते। मग अशा मंत्रिमंडळाची व्यवस्था राज्यघटनेतील कलम 74च्या माध्यमातून निश्चित झालेली आपल्याला दिसते, ज्यामध्ये राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्याकरता एक मंत्रिमंडळ असेल। त्यामध्ये पुढे कलम 74 क्लॉजेस 1च्या माध्यमातून राष्ट्रपती सहाय्य किंवा सल्ला देण्याकरता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ कार्यान्वित असेल। मग पंतप्रधान आणि त्यांचं असणारं मंत्रिमंडळ जो सल्ला राष्ट्रपती महोदयांना देईल तो राष्ट्रपती महोदय जे ते स्वीकारतील आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही जे ती करताना आपल्याला दिसतात। अर्थात असंही म्हटलं जातं की पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेला जो काही सल्ला असेल हा राष्ट्रपती महोदयांवरती बंधनकारक असेल, तो 45व्या घटना दुरुस्तीनुसार त्याची निश्चिती केलेली दिसते। परंतु राष्ट्रपती मंत्रिमंडळाला अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यासाठी सांगू शकतात आणि त्यानुसार राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर मिळालेला जो काही सल्ला आहे त्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती वागतील। मग तो फेरविचार करण्यासाठी दिलेला जो काही सल्ला आहे तो सल्ल्यामध्ये जो मुद्दा आहे तो मुद्दा जसाची तसा जरी ठेवला तरी त्या ठिकाणी अर्थातच 44व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय यांना त्या सल्ल्याचं जे ते कार्यवहन करावं लागतं। पुढे मंत्रिमंडळाचा असणारा महत्वपूर्ण भाग कलम 75च्या माध्यमातून लक्षात घेता येतो, जिथे मंत्र्यांसंबंधी काही महत्वपूर्ण तरतुदी ज्या आहेत त्या निश्चित केलेल्या आपल्याला दिसतात। ज्यामध्ये कलम 75 क्लॉजेस 1 पंतप्रधान राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातील व इतर मंत्री राष्ट्रपतींकडूनच नियुक्त करतात निवडतात ते पंतप्रधानांच्या सल्ल्याने। अर्थात जर पाहिलं तर हे जे संपूर्ण मंत्रिमंडळ तयार करण्याकरता जो बहुमताचा पक्ष असतो तो त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्याची विनंती जी ती राष्ट्रपती महोदयांकडे करतात। अर्थात तिथे त्या ठिकाणी बहुमतातील असणारा जो पक्ष आहे तो आपला नेता निवडतो आणि तो नेता निवडीनंतर त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर राष्ट्रपती महोदय अशा बहुमतातील नेत्याला पंतप्रधान पदाची शपथ देतात आणि त्या शपथेनंतर पंतप्रधान आपलं कॅबिनेट तयार करतात आणि हे संपूर्ण कॅबिनेट तयार करत असताना आपल्या कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये कोण असेल याची संपूर्ण सूची किंवा सल्ला हा राष्ट्रपती महोदयांना देतात आणि राष्ट्रपती महोदय मग पुढे त्या कॅबिनेट मंत्र्याची किंवा त्या मंत्र्यांची निवड करताना आपल्याला दिसतात। ते कलम 75 क्लॉजेस 1च्या माध्यमातून। पुढे कलम 75 क्लॉजेस 1 सब क्लॉजेस ए च्या माध्यमातून काय म्हटलंय की मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पंतप्रधानांसह एकूण लोकसभेच्या सदस्यांच्या 15% पेक्षा अधिक असणार नाहीये। ही 91व्या घटना दुरुस्तीनुसार निश्चित केलेल्या आपल्याला दिसतात। एकूण लोकसभेच्या अर्थातच जर बघितलं गेलं तर 552 पैकी किमान त्या ठिकाणी जर बघितलं तर 15% अर्थातच 85 पेक्षा अधिक असणार
नाही, त्या आतच मग त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील असणारे कॅबिनेट मंत्री असेल, स्वतंत्र राज्यमंत्री असेल किंवा इतर राज्यमंत्री असेल, हे तिघांची संख्या त्या ठिकाणी अर्थातच 15% अधिक असणार नाही, हे मात्र आपल्याला निश्चित केलेल्या या ठिकाणी दिसतं. पुढे कलम 75 सब क्लॉजेस 1B नुसार जर बघितले गेलं तर संसदेचा कोणताही सदस्य जर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरण्यात आल्यास तो मंत्री होण्यास सुद्धा अपात्र असणार असेल. म्हणजे अर्थात पक्षांतर बंदी कायदा एक प्रकारे जे पक्ष असतात या पक्षांना किंवा त्या पक्षातील असणाऱ्या सदस्यांना त्या पक्षांप्रती श्रद्धा व निष्ठा प्रस्थापित करण्याकरता केलेली ही एक महत्वपूर्ण व्यवस्था 1985 साली आपल्याला लक्षात घेता येते, जिच्या अंतर्गत एक प्रकारे शिस्तबद्ध पद्धत ही सदस्यांमध्ये तयार व्हावी याकरता ही केलेली व्यवस्था आपल्याला लक्षात घेता येईल. पुढे कलम 75 क्लॉजेस 2 राष्ट्रपती महोदय आपली मर्जी असेपर्यंत त्या ठिकाणी मंत्री आपले पद जे ते धारण करतात. आता राष्ट्रपतींची मर्जी अर्थातच पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केलेली मर्जी. मग पंतप्रधान एखाद्या मंत्र्याचा पंतप्रधानास विरोध करत असेल किंवा पंतप्रधानांचे असणारे निर्देश जर स्वीकार्य करत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये एक संकेत पाळला जातो किंवा कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये असणारे जे काही मिनिस्टर ज्यांची कॅबिनेट मंत्र्यांच्या व्यतिरिक्त किंवा विरुद्ध भूमिका तयार होते अशा वेळेस एक संकेत पाळला जातो की तो मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतो. परंतु जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान महोदय राष्ट्रपती महोदयांना सल्ला देतात आणि राष्ट्रपती महोदय त्या ठिकाणी त्या मंत्र्यास राजीनामा देण्यासाठी सांगू शकतात. म्हणजे एक प्रकारे जर पाहिलं तर संयुक्तिक पद्धतीने राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे काम करताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर एक महत्वपूर्ण कलमाची व्यवस्था आपल्याला लक्षात घेता येते, ज्यामध्ये सामान्य परिस्थितीत 5 वर्ष मुदतीच्या आधी राष्ट्रपतींकडे ते राजीनामे देऊ शकतात. या ठिकाणी पंतप्रधान महोदयांच्या बाबतची केलेली ती एक व्यवस्था आपल्याला लक्षात घेता येते. पुढे जर बघितलं गेलं तर मंत्रिमंडळासंबंधित काही महत्वपूर्ण तरतुदी आपल्याला लक्षात घेता येतात. जसं राज्यसभेने आपल्या एकूण सदस्यांच्या प्रभावी बहुमताने जर उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा ठराव संमत केला असेल आणि त्यास लोकसभेने साध्या बहुमताच्या आधारावरती त्या ठिकाणी जर संमती दिली असेल तर अशा उपराष्ट्रपती जे ते आपल्या पदावरून दूर होतात. जसे उपराष्ट्रपती महोदय आहेत अर्थात त्यांना राज्यसभेचा सभापती म्हणतात, त्यांना प्रभावी बहुमत वापरतात, तशाच पद्धतीचं प्रभावी बहुमत हे लोकसभेच्या अध्यक्षांनाही वापरलं जातं, जिच्या माध्यमातून त्यांना पदावरून दूर करण्याची व्यवस्था जी ती व्यवस्था आपल्याला लक्षात घेता येते. आता काही महत्वपूर्ण इतरही कलमे आहेत ज्यामध्ये कलम 64 आणि कलम 89 आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर ही दोन्ही कलमे आपण एकत्रितरित्या त्या ठिकाणी राष्ट्रपती उपराष्ट्रपती मंत्रिमंडळ यांचा संयुक्तिक विचार करतोय. तर त्यामध्ये कलम 64 आणि 89 हे दोन महत्वपूर्ण कलमे आपल्याला पाहायला मिळतात, जिच्या माध्यमातून उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि त्यानुसार ते काम करताना आपल्याला दिसतात. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती महोदय जे आहेत हे हंगामी राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतात. राष्ट्रपती पुन्हा जेव्हा पदावरती येतात तेव्हा ते उपराष्ट्रपती म्हणून काम करतात. राष्ट्रपती आजारी असतील किंवा काही कारणास्तव ते काम करण्याच्या यथार्थ स्थितीमध्ये नसेल तर अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतात. अशा स्थितीला त्यांना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार मिळतात, परंतु उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून महत्तम 6 महिन्यापर्यंत काम करतात. 6 महिन्या उपरांत त्या ठिकाणी जर राष्ट्रपती महोदयांचं पद रिक्त झालेलं असेल किंवा राष्ट्रपती पदावर असताना मृत पावले असेल तर 6 महिन्याच्या आत नव्याने राष्ट्रपतींची निवडणूक घेणं हे बंधनकारक आहे. म्हणून मॅक्सिमम उपराष्ट्रपती महोदय जे ते 6 महिन्यापर्यंत काम करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर मंत्रिमंडळातील भारताचे हंगामी राष्ट्रपती पद भूषवलेले उपराष्ट्रपती जर पाहिलं तर त्यामध्ये 1 व्ही गिरी आहेत, 2 मोहम्मद हिदायतुल्ला आहेत आणि 3 बसप्पा दानप्पा जत्ती आहेत किंवा बीडी जत्ती म्हणून पण ओळखलं जातं. त्यानंतर पुढे जर बघितलं तर कलम 75 क्लॉजेस 3 येते, जिच्या माध्यमातून मंत्रिमंडळ लोकसभेत सामुदायिकपणे जबाबदार असतं. कलम 75 क्लॉजेस 4 आहेत. मंत्री पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यास 3ऱ्या अनुसूचितीत दिलेल्या नमुन्यानुसार पद आणि गोपनीयतेच्या अशा 2 प्रकारच्या शपथ देताना आपल्याला दिसतात. आणि पुढे कलम 75 क्लॉजेस 5 जो मंत्री सलग 6 महिने कोणत्याही सदनाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद असा 6 महिन्याचा कालावधी संपुष्टात आल्यास सहजरित्या संपुष्टात येतं. म्हणजे एखादा मंत्री कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला पुढील 6 महिन्याच्या आत कोणत्या एका सभागृहाचं पद धारण करणं बंधनकारक आहे. जर नाही केलं तर ते
सदस्यत्व आपोआप संपुष्टात येताना आपल्याला दिसतं. पुढे मंत्रिमंडळातील कलम 75 क्लॉजेस 6 आहेत. मंत्र्यांचे वेतन, भत्ते संसदेने कायद्याद्वारे निर्धारित केलेले जातात आणि त्यानुसार त्यांना ते वेळोवेळी दिले जाताना आपल्याला दिसतात. त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचे काही महत्वपूर्ण कर्तव्य आपल्याला कलम 75 क्लॉजेस 6 च्या माध्यमातून निश्चित केले आहेत. त्यामध्ये मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय, विधिविधानाचे सर्व प्रस्ताव राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे असते. दुसरं, प्रशासन व विधिविधानाच्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपती मागतील ती माहिती त्यांना पुरवणं गरजेचं असतं. आणि तिसरा मुद्दा जर पाहिला तर मंत्र्याने एकट्याने घेतलेला निर्णय राष्ट्रपतीने आवश्यक केल्यास त्या ठिकाणी मंत्रिमंडळासमोर विचारार्थ त्या ठिकाणी त्या मंत्र्याला ठेवावा लागतो किंवा त्याचं प्रेझेंटेशन जे हे देखील त्या मंत्र्याला करावं लागतं. यानंतर संपूर्ण या कायदे मंडळातील असणाऱ्या व कार्यकारी मंडळातील असणाऱ्या घटकांना, अर्थात त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती महोदय, पंतप्रधान, मंत्रिमंडळ या सर्वांना घटनात्मक स्वरूपाचा सल्ला देण्याकरता या ठिकाणी एक महत्वपूर्ण पद आहे, ते म्हणजे भारताचा महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आता हे जे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत हे कलम 76 च्या माध्यमातून नियुक्त केलेले आपल्याला दिसतात. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश जरी केला गेला असला तरी ते त्या मंत्रिमंडळाचा भाग नसतात. केवळ त्या मंत्रिमंडळाचा एक प्रकारचा दर्जा त्यांना प्राप्त होताना आपल्याला दिसतो. दुसरा मुद्दा जर पाहिला तर भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ओळखतात. त्यांची नेमणूक जे राष्ट्रपती मार्फत होताना आपल्याला दिसते. आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड होण्यासाठी तो व्यक्ती पात्र असणं गरजेचं आहे. तरच त्याला त्या ठिकाणी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया त्या ठिकाणी निवडलं जाऊ शकतं. आणि असा जो अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया अर्थात महान्यायवादी हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात आणि त्यांचा राजीनामा जो आहे तो राजीनामा देखील ते आपल्या राष्ट्रपती महोदयांकडे सुपूर्द करताना दिसतात. अर्थात त्यांचा पदाचा कार्यकाळ जो आहे तो निश्चित नाहीये. असंही मानलं जातं जोपर्यंत सभागृहामध्ये किंवा जोपर्यंत लोकसभेमध्ये सरकारला बहुमत आहे तोपर्यंत ते पदावरती कार्यान्वित होताना दिसतात. बहुमत संपुष्टात आलं त्यांचे पद आपोआप संपुष्टात येताना आपल्याला दिसतं. अधिकार आहेत कलम 76 क्लॉजेस 3 च्या माध्यमातून भारतीय सर्व न्यायालयामध्ये न्यायालयीन सुनावणी जे आहे ते ऐकण्याचा किंवा ऐकून घेण्याचा अधिकार त्यांना प्राप्त आहे. नंबर 2, कलम 88 नुसार संसदेच्या दोन्ही सदनामध्ये किंवा संयुक्त बैठकीमध्ये ते त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करू शकतात. केवळ मतदान करण्याचा त्यांना अधिकार असणार नाही. आणि तिसरा मुद्दा त्या ठिकाणी जर बघितला गेला तर कलम 105 नुसार संसद सदस्यांप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण जे हे आपल्याला महान्यायवाद्यांना प्राप्त झालेले दिसतात. परंतु ते कॅबिनेटचे सदस्य नसतात. एक केवळ दर्जा जो आहे तो दर्जा त्यांना प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. इथे जर बघितलं गेलं तर संसदेचे असणारे हे महत्वपूर्ण घटक आपल्याला राज्यघटनेतील असणाऱ्या तरतुदींमध्ये भाग 5 प्रकरण 2 कलम 79 ते 122 अंतर्गत पाहायला मिळणार आहेत. त्याबाबतचं विश्लेषण जे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.